अखेर तो दिवस उजडलाच. आज लवकर काकडा उरकून घरी जाऊन अंघोळ करून माघारी आलो, कारण आज होता श्री लक्ष्मीदास महाराजांचा पुण्यतिथी सोहळा. मग त्यासाठी सर्वजण आले होते. मी पण लवकर उरकून आलो होतो. आपला शंभू महाराज बसला का गणेश महाराज बसलेत. मंत्र उच्चारात महाराजांचा अभिषेक चालू होता. पहाटे 6:15 महाराजांनी देह सोडला होता. आपल्या वाकरीमध्येच मिती ज्येष्ठ शुद्ध द्वितीय ज्या दिवशी स्वर्गीय प्रयाण केले प्रातःकाळाशी, आणि पहाटे 6:15 महाराजांवर पुष्पवृष्टी होणार होते. मग त्यासाठी आम्ही थांबलो होतो आणि अखेर तो टायमिंग आलाच. मनोभावे दर्शन घेतलं, मनाला समाधान वाटलं बरं का. नंतर मग एक बॅनर तयार केला होता महाराजांचा. गाईसोबत महाराजांचा फोटो होता, त्याचा बॅनर केला आणि बॅनरला स्पॉन्सर होता शुभम गोरे. मग तो बॅनर लावला आणि नंतर गाथा पारण्याचा शेवट झाला होता. आज गाथांचं पूजन करून ते नंतर आरती केली आणि माझे गुरुवर्य दत्तात्रय महाराज झरेकर यांचं दर्शन घेतलं. आणि मग नंतर मठात गाठ पडले. आपलं पाहुणं आणि मित्रमंडळी सगळे होते. किशोरबाया होता. सर्वांची गाठ घेतली, बसलो, जरा गप्पा मारल्या. मग मठाच्या बाहेरच्या साईडला शिंदे वस्तीवरच्या सर्व ग्रामस्थांची पंगत होती. मग तिथे आलते सर्व मित्रमंडळ, गप्पा मारल्या, जरा गाठी बिठी घेतल्या जरा. आणि मग नंतर सर्वजण बसलो जेवायला. जेवण केलं. आपला संकेत आणि शुभम दोघजणांसोबत बसलो होतो जेवायला. जेवण करून नंतर मग दुपारनंतर निघणार होती महाराजांची दिंडी. दिंडीसाठी पालखी सजवली होती आणि आतमध्ये सुरसनईचा वाद्यांचा गजर चालू होता. नंतर दिंडी निघाली आणि मठाच्या बाहेरच ज्ञानोबा तुकोबारायांच्या गजरातच दिंडीचं प्रस्थान झालं. आणि महाराजांची पालखी बैलगाडीमध्येच होती जुन्या पद्धतीने आपल्या. आणि नंतर स्टँडवर पोचल्यानंतर लेझिम चालू होते आणि नंतर युगंधर आखाडा करकम यांचा रणमर्दानी खेळ हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या खेळाला सुरुवात झाली स्टँडवर. तुम्ही जरा व्हिडिओमध्ये बघू शकता. ठिकठिकाणी हे सर्व कार्यक्रम झाले प्रत्येक चौकात. आणि दिंडी पोचली होती इंदिरा गांधी चौकात. तिथं पण हा खेळ झाला. नंतर नंतर मिरवणूक पोरे चौकात आल्यावर हरिपाठाला केली सुरुवात आणि पकवा झाला होते आमचे पांडुरंग महाराज पारसे. ते वाखरीचे सुप्रसिद्ध ढोलकी वादक आहेत बरं का. नंतर संध्याकाळी मठामध्ये पालखी माघारी आली. नंतर आणि संध्याकाळचा जागर चालू झाला. भजनाला सर्व वाकरीतले भजनी मंडळ होते आणि भजन रात्रभर चाललं. आपला व्हिडिओ इथे संपवतो. धन्यवाद. आणि भजनाचा कार्यक्रम रात्री 2-2:30 वाजता संपला आणि मठातच झोपलो. धन्यवाद.